हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आज आपण MPSC अराजपत्रित सेवेच्या आपल्या जो कंबाईनचा आहे ग्रुप बीचा बी आणि सीचा कंबाईनमध्ये येत असते त्याच्या 2021चे पहिले आपण हिस्ट्री केला होता, सॉरी पॉलिटी केला होता. आज आपण हिस्ट्री करणार आहोत. हिस्ट्रीचे जवळपास 10 ते 12 क्वेश्चन्स असतात. पण पाहू काय काय. तर पहिला क्वेश्चन आहे 11वा. आपला सध्या यायचा आहे तो जोड्या लावायचा. आपल्याला नेहमी माहिती आहे जोड्या लावायमध्ये आपण काय करतो, कॉमन काढतो आणि पुढचा कार्यक्रम करतो. हे सिंपल आहे, की खूप कठीण नाही आहे. इथे कॉमन काढला आपण, नंतर इथे पण कॉमन निघते, इथे पण ए पूर्ण कॉमन निघून राहिला, इथे पण कॉमन निघून राहिला. 2 मध्ये सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी आहे कॉमनची, म्हणून 2 आपला आन्सर आहे. आपण पाहून घेऊ जोड्या काय आहेत. बाळशास्त्री जांभेकर स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते. गोपाळ हरी देशमुख पुनर्विवाह मंडळी. ज्योतिबा फुलेंचं काय आहे, अनाथ बालिकाश्रम. आणि धोंडो केशवकर आहे विधवा गृहाची स्थापना. ठीक आहे. याच्यातला 12वा आणि 13वा क्वेश्चन कॅन्सल झालाय, आपण तो करणार नाही. डायरेक्ट 14वा क्वेश्चन पाहूया. नारायण मेघाजी लोखंडे यांचे कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या याला वाचा फोडली? आपल्याला माहिती आहे नारायण मेघाजी लोखंडेला दीनबंधू म्हणतात, तर मग त्यांचं वृत्तपत्र पण दीनबंधूच होतं. हा PYQ मध्ये बरेच झालेला क्वेश्चन आहे. तुम्ही बघत असाल तर हे जे ज्ञानप्रकाश प्रभाकर आहे ना, हे इतर समाजसुधारकांचे होते. आणि दीनबंधू नारायण मेघाजी लोखंडेसोबत बऱ्याचशा गोष्टी रिलेट करायचं. लेबर मुवमेंट म्हटले की नारायण मेघाजी लोखंडे येणार, दीनबंधू म्हटलं की नारायण मेघाजी लोखंडे, रविवारची सुट्टी म्हटलं की नारायण मेघाजी लोखंडे येणार. PYQ मध्ये खूपचदा आलेले आहे, ते खूप फेमस पर्सनॅलिटी आहे. PYQ मध्ये तर मल्टिपल टाइम्स आलेले आहे. नेक्स्ट बघूया. 15वा पंडिता रमाबाई. आपण आता शारदा सदन वगैरे सोबत लावूया. पहिले आपण नोंद लावूया. ताराबाई शिंदे. पहिले आपण पाहूया की तसं हे निघते का कॉमन का. हे बाई इथे कॉमन आहे, इथे कॉमन आहे, इथे कॉमन आहे, इथे पण ए पण कॉमन मध्ये येते, हे पण कॉमन मध्ये येते. पहिल्या याच्यामध्ये काही कॉमन नाही आहे, तर 3 मध्ये कॉमनची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, तर 3 आपला आन्सर असायला पाहिजे. आपण माहिती आहे हा नोन क्वेश्चन आहे, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल हा क्वेश्चन, म्हणजे सोपा आहे. तर आपण एखादी नोन पेअर जरी मारली ना तरी होऊन जाते. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुला, बस. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुला मारले की तुमचं 3 नंबरचा आन्सर सहज येऊन राहिलं. पंडित रमाबाई शारदा सदन, रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब, जनक्का अक्का निराश्रित सेवा सदनची स्थापना. जनक्का शिंदे हे शिंदेच्या वीरा शिंदे ना, विठ्ठल राणी शिंदे त्यांच्या हे होत्या, भगिनी होत्या. त्यांनी काय केलं, हा निराश्रित सेवा सदनची स्थापना. 16वा क्वेश्चन. 1849 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या परमहंस सभेची कोणत्या सुधारणांवर भर होता? आता कोणत्या सुधारणांवर भर असलं तर खूप साऱ्या सुधारणांवर भर असू शकते. आपण पहिले काय करू, आपल्या ट्रिक्सने जाऊ की कधी कधी ना त्यांचा एकाच सुधारणेवर बसते. तेव्हाच्या अगोदरच्या ज्या होत्या ना त्यांचा एकाच सुधारणेवर बसते. जाती निर्मूलन करायचं किंवा समाज सुधारणा करायची, विधवासाठी काम करायचं, बालिकांच्या शिक्षणासाठी काम करायचं, असं एखादाच उद्देश त्यांचा राहायचा. मग तुम्ही बघू शकता एखादा उद्देशवाली कोणतं ऑप्शन आहे, तिसरं जे ऑप्शन आहे एकच उद्देश आहे त्यांचा एका लाईन मधला, तिसरा आपला आन्सर आहे. चला, म्हणजे अगोदरच्या ज्या केल्या आहेत, जसं आता काँग्रेस म्हटलं तर त्याचे मल्टिपल अजेंडे होते की तिला स्वातंत्र्य पण मिळवून द्यायचं आहे, सामाजिक तर नाही पण राजकीय क्रांती पण करायची आहे, राजकीय शिक्षण पण द्यायचं आहे. नंतर ते घटना समितीमध्ये पण ऍक्टिव्ह होते, संविधानामध्ये पण ऍक्टिव्ह होते. पण अगोदरच्या ज्या होत्या ना त्याच्या एखादी समिती किंवा एखादी सभा स्थापन झाली तर तिचा कसा एकच मोठं असते, स्त्रियांसाठी काम करणं, बालकांसाठी काम करणं, शिक्षणासाठी काम करणं, कोणत्या समाज सुधारणा, म्हणजे एखाद्या सामाजिक, जसं आपले ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणावर जास्त फोकस केला होता, किंवा जमातीच्या म्हणजे जे हे होते 18 पवार जमाती होत्या
निकृष्ट जमातीच्यांना कन्सिडर करत त्यांच्या शिक्षणावर फोकस केला. म्हणजे शिक्षण त्यांचं एक राऊंड होतं, त्याच्या अवतीभोवती सगळे कंगुरे त्यांना कव्हर करायचे होते. तर असंच परमहंस सभा जी चालू झाली ना, तेव्हा पहिली सभा जेव्हा चालू होती ही एक गुप्त सभा होती. त्याच्यामुळे हिचा एखादाच मोठं होऊ शकतो, तर तो होता जातीबंधने तोडणे. मूर्तीपूजा मांडणं हा तर चुकीचाच आहे, म्हणून ड तर गेलाच. ब मध्ये स्त्री शिक्षण. पहिले स्त्री शिक्षण परमहंस सभेचा कार्यक्रम नव्हताच, तो पण गेला. मग काय उरला तर क. पण आपण नेहमी पाहिजे एका लाईन मध्ये त्याचा उद्देश विचारलाय तर एका लाईनचा सिंगल ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर क. बस, अति जास्त विचार करायचा नाही, आपलं बीपी वाढवायचा नाही. याच्यामध्ये पण पहिले आपण कॉमन न काढू. हा कॉमन निघते, इकडे हे कॉमन निघून राहिलं, इकडे हा कॉमन निघून राहिला, इकडे हा कॉमन निघून राहिला. म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे की चौथं किंवा पहिलं ऑप्शन असू शकते. पण पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्ही पहा, एक पॅटर्न आहे 4 3 2 1, जो आपला नेहमीचा पॅटर्न आहे 1 2 3 4 4 3 2 1. तो पॅटर्न याच्यामध्ये फुलफिल करू राहिला, म्हणून ऑप्शन नंबर ए आपला आन्सर आहे. आपला पॅटर्न आणि कॉमन हे जर दोन्ही कोलॅड होत असेल ना, त्याच्यासोबतच जायचं. आपण एकदा बघून घेऊ. हे नारायण मेघाजी लोखंडे दिन. अजून एक गोष्ट माहित आहे काय, क्वेश्चन सॉल्व्ह करायची गडबड करायची नाही. कधी कधी म्हणजे त्या क्वेश्चनचा आन्सर मागे पुढे शेवटच्या क्वेश्चन मध्ये किंवा अशा म्हणजे मधातल्या क्वेश्चन मध्ये त्याचा आन्सर येऊन जात असते. त्याच्यामुळे खूप घाई करायची, येत नसेल तर थोडंसं थांबून जायचं. मागे पुढे उपर नीचे कुठे ना कुठे तुम्हाला त्याचं एखाद्या म्हणजे कसं 1-2 क्वेश्चन तर भेटूनच जातात. त्याच्यामुळे निराश नाही व्हायचं, घाई नाही करायची, शांततेने पेपर सॉल्व्ह करायचा आणि पूर्ण पेपर पाहायचा जरूर. इथे झालं पहिले नारायण मेघाजी बद्दल आलं, तर इथे पण नारायण मेघाजी बद्दल आलं की दीनबंधू मधून आलं. झालं एक आपलं लागल्याबरोबर बाकीचे ऑप्शन कट होतात. महात्मा गांधी अलाहाबाद लेबर, डीपी वाडिया मद्रास लेबर युनियन, लाला लजपतराव ऑल इंडिया ट्रेड काँग्रेस. झालं. त्याच्यामुळे गडबड करायची नाही, शांततेने पेपर सोडायचं, पॅनिक नाही व्हायचं. आपल्याला इथे ना तिथे कुठे ना कुठे आपल्या याचा आन्सर भेटूनच जाते. याच्यामध्ये पण तसंच करायचं, एक एक लावायची, एक एक आपलं हे करायचं, एक एक जोडी लावायची. एक जोडी लागली तरी व्यवस्थित तरी आपला आन्सर निघते. वसाहतवादीवर कोणते परिणाम झाले हे वाक्य दिलंय, कोणी कोणी म्हटलंय, असं म्हटलंय त्यांनी. आता आपल्याला काहीच माहिती नाही. आपल्याला बस एवढं माहित आहे की एखादा जर ब्रिटिश असेल तर तो आपल्या देशाच्या हिताचं वाक्य करणार नाही. बस एवढं आपल्याला माहित आहे. याच्यातला ब्रिटिश बघायचा, हा ब्रिटिश माणूस आहे, सर जॉर्ज एंडरसन. सर जॉर्ज एंडरसन, सर जॉर्ज. आता तो हे म्हणन का की हिंदुस्थानची लक्ष्मी नेली किंवा आर्थिक निस्तार झाला, देशाला दरिद्र केलं किंवा आर्थिक शोषण केलं, नाही. तो तेच म्हणतात, तलवार हाती धरून आपल्या व्यवसायाची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे. तो ब्रिटिश होता. ब्रिटिश होता म्हणून स्वतःचा व्यवसाय कसा वाचवायचा हे त्याला बरोबर माहित होतं. बस ह्या ड ला ब्रिटिश शासकाची जोडी लावली की तुमचं आन्सर निघालं. बस काहीच केलं नाही आपण, काहीच कोणतं स्टेटमेंट वाचलं नाही, काहीच नाही, बस रिलेट केलं. आपले त्याच्या भावना आपल्या भावना रिलेट केल्या, आन्सर काढलं. काहीच आपण काही रटलं नाही, काही नाही, काहीच नाही. कॉमन सेन्सचा वापर केला, त्यांच्या मानसिकतेचा वापर केला, स्वतःची आणि त्यांची मानसिकता जाणून घेतली, झालं, आपल्याला आन्सर आलं. आणि आयोगालाही हेच एक्सपेक्ट होतं की तुम्ही असंच सॉल्व्ह करा. त्याच्यामुळेच आयोगाने असे लुफेल्स दिले आहे, त्याच्यामध्ये बारकावे दिले आहे आणि तुम्ही पकडू शकेल इझिली असं. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघू. हे पहा, दादाबाई नौरोजीच्या मते रिकामी जागांचे निस्तार होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहायला मिळते. काय येणार? दादाबाई नौरोजींनी काय सांगितलं आहे की भारतातला पैसा इंग्रज तिकडे नेऊन राहिले, त्याच्यामुळे हस्तोद्योग व कापसाच्या याच्याबद्दल दादाबाई नौरोजी बोलतीलच नाही. मग काय, इंडियन करन्सी इन पोटेन्शियल सरप्लस. आता इंडियन करन्सी, इंडियाचा कन्सेप्ट होता का पहिले? नाही. इंडिया तर तुकड्यांमध्ये होता. प्रत्येक संस्थाने वेगवेगळी, प्रत्येक संस्थांचं चलन पण वेगळं होतं, त्यांची करन्सी, त्यांचा व्यापार हे पण वेगळं होतं. त्यामुळे इंडियन कन्सेप्ट त्याला नव्हता. मग भारतीय चलन नाही तर मग काय, पोटेन्शियल सरप्लस. म्हणजे जी मूर्ती आपल्या याच्यात आपल्या देशात व्यवसाय करून किंवा
कोणताही कारभार करून जे गोष्टी उरते त्या इथे गुंतवल्या न जाता त्या इंग्लंडमध्ये जातात. तिथल्याच देशाची भरभराट करतात, तिथल्या देशाचा व्यापार, तिथली अर्थव्यवस्था वाढतात. म्हणजे इथलं जे सरप्लस आहे, इथलं जे संभाव्य अधिशेष आहे ते तिकडे जाते. जर ते इथेच राहिलं, इथेच गुंतवल्या गेलं तर आपल्या देशाची भरभराट होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे हे आपलं आन्सर आहे चौथं. आणि हे बघा, ही टेक्निकल टर्म आहे, ही अशी काही लेमन टर्मवाली नाही आहे. टेक्निकल गोष्टी आहेत. ती एक अशी म्हणजे कीवर्ड्सनी सजलेली एक सटीक गोष्ट आहे. म्हणजे कसं चारही ऑप्शनमध्ये ती वेगळी दिसायली. संभाव्य अधिशेष अशा वैज्ञानिक भाषेमध्ये त्याला लिहिलंय, म्हणून त्याचं आपण चयन करायचं. कसं आपल्याला ऑड मॅन आउट पण शोधता आला पाहिजे. नेक्स्ट, नंतर काय म्हटलंय, ब्रिटिशच्या काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे कोणत्या उत्पादनात वाढ झाली. आता कोणत्या उत्पन्नात वाढ झाली हो? ब्रिटिशांना गव्हामध्ये इंटरेस्ट होता का? नाही, ब्रिटिशांना गव्हामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता. मग गहू आला, ऑप्शन काढून टाका. इकडे गहू आला गेला, इथे गहू आला गेला आणि इथे पण गहू आला गेला. ब क ड, ऊस कापूस हे नगदी पिकं होती. तंबाखू, अफू, ताग, नीळ म्हणजे जी नगदी पिकं आहे, जी युरोपियन मार्केटमध्ये किंवा जगातल्या पाठीवर कुठल्याही मार्केटमध्ये नेली तर त्याचा चांगला दाम मिळेल, बस त्या गोष्टीवर ब्रिटिशांचं फोकस राहायचं. त्याच्यापुढे याचा ऑप्शन नंबर 3 आहे. चहा पण होता आहे त्यांच्या कामाचा, पण चहासोबत इथे गहू आलाय म्हणून आपण तो पेयर सोडून दिला. ठीक आहे. चहासोबत जर इथे गहू नसतं, चहासोबत जर इथे कोणतं नीळ किंवा कोणतं दिलं असतं कापूस वगैरे, तर ते पण आपण ऑल ऑफ दिस सोबत गेलो असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघूया, पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? कोणता दिला? कैसरी हिंद. हा बघा, आता बघा, आयोगाने काय केलं, कैसरी हिंदच लिहिलाय, पण त्यांनी वेगवेगळ्या ह्याच्यात लिहिलाय. कैसरी हिंद लिहिलं, इथं कैसरी हिंदू लिहिलं, लेडी लिहिलं. त्याच्यामुळे ऑप्शन वाचताना पण खूप केअरफुल राहायचं. आपल्याला पटपट पेपर सॉल्व्ह करायचा आहे, माहिती आहे आपल्याला एका तासात 100 क्वेश्चन करायचे, पण आपल्याला करेक्ट पण आला पाहिजे. करेक्टचा रेट सगळ्यात जास्त असला पाहिजे. नंबर ऑफ क्वेश्चन किती सॉल्व्ह केले ठीक आहे, त्याच्यापेक्षा करेक्ट किती आहे, कारण की आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणून ऑप्शन मार्क करताना खूप केअरफुल राहायचं, व्यवस्थित वाचूनच मार्क करायचं. कैसरी हिंद. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? आता मला सांगा, इथे 2-2 नावं दिली आहे, तर पहिला नायक म्हणजे एकच माणूस राहील ना. आपल्या देशाचा राष्ट्रपिता कोण? एकच माणूस आहे, महात्मा गांधी. त्याच्यामुळे पहिला नायक कोण हे पहिलं एकच ऑप्शन आला राहील, ब किंवा ड. याच्यापैकी कोणता एक असू शकतो. आता आपण ब सोबत जाऊ किंवा ड सोबत जाऊ, पण मला असं वाटतं आपण कशासोबत गेलं पाहिजे, 50-50 पर्यंत तर आपण आलोच आहे. तुम्ही याच्यातलं कोणतंही मारू शकता. त्याचं उत्तर आहे 4, तंट्या भिल्ल. हा पहिला नायक होता. ठीक आहे. नागरी उठावाची सुरुवात कुठे झाली? सिव्हिल रिबेलियन. आता तुम्हाला माहिती आहे, रिबेलियन हे सगळ्यात पहिले चालू झाले बंगाल व बिहार प्रांतामध्ये. सगळ्यात पहिले प्लासीचं युद्ध, बक्सारचं युद्ध कुठे झालं? बंगाल प्रांतामध्ये झालं. बंगाल आणि बिहार तेव्हा एकत्रच होते, बंगालची फाळणी व्हायच्या अगोदर. त्याच्यामुळे हे जे उठाव होते, संन्यासाचा उठाव, संताळाचा उठाव, प्लासीची लढाई, बक्सरचं युद्ध, हे सगळे आहेत ते सगळ्यात पहिले झालेले उठाव आहेत जे बंगाल व बिहार प्रांतामध्ये झाले होते. म्हणून ऑप्शन नंबर 4 आहे आपला. नंतरचा क्वेश्चन पाहूया आपण. याच्या हाय तसंच, हे ना खूप सोपे आहे, जोड्या लावल्यासारखे सोपे क्वेश्चन आहे, पण हा क्वेश्चन कॅन्सल आहे. नेक्स्ट बघूया की 1857च्या उठावाबद्दल कोणती माहिती बरोबर आहे. आता आपल्याला माहिती नाही आहे कोणती विधान बरोबर आहे. मी मॅक्सिमम सोबत जाईन, मॅक्सिमम गोष्टी सोबत घेऊन जाईन, ऑल नाही आहे म्हणून मॅक्सिमम. आता हे 2 ऑप्शन मॅक्सिमम आहे, यातले ब आणि ड तर सेमच आहे, त्याच्यामुळे अ आणि ब बद्दलच राहिलं. आता मी सोबत त्याच्यासाठी जाईन, कारण की पहिलं जे ऑप्शन आहे ना ते खूप लांब लचक आणि खूप जास्त स्पष्टीकरण आहे त्याच्यामध्ये. हे चिमाजी रघुनाथ प्रथम, मग विश्वास घारणे पकडले वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेले आहेत व्यवस्थित, त्याच्यामुळे ह्या ऑप्शन सोबत आहे. आणि ब ऑप्शन मध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्या नागपूरच्या भोसले घराण्याची बाकाबाई यांनी बंडखोरांना पाठिंबा नव्हता दिला, त्यांनी बंडखोरांना पाठिंबा दिला नव्हता.
त्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला होता, म्हणून हे ऑप्शन चुकलेलं आहे वालं. आणि पहिलं वालं जे आहे हे तसंच्या तसं स्टेट बोर्डच्या आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये दिलं आहे हिस्ट्रीच्या, हे चारही स्टेटमेंट. त्याच्यामुळे आपण स्टेट बोर्डचा जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा आपले कान नाक डोळे सगळे उघडे ठेवूनच अभ्यास करा, कारण की तसेचे तसेच त्याच्यातनं कधी कधी स्टेटमेंट येतात. म्हणून याचा ऑप्शन नंबर 3 आहे. मला वाटतं आता जिओग्राफी असेल. हां, त्याच्यामुळे आपला हा हिस्ट्रीचा हा पार्ट संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जिओग्राफी करू. थँक्यू फ्रेंड्स, बाय.